प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अत्यंत गंभीर आणि आत्म्याला जागृत करणाऱ्या विषयावर विचार करणार आहोत. जीवनाचे पुस्तक. बायबलमध्ये वारंवार उल्लेख येतो त्या अद्भुत पुस्तकाचा, ज्यात लिहिलेले नाव म्हणजे अनंत काळचे जीवन, आणि ज्यात नाव नसेल त्याचा शेवट भयंकर आहे. मग प्रश्न असा आहे की आपले नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का? ते नाव कसे लिहिले जाते? ते पुसले जाऊ शकते का? चला, देवाच्या वचनाच्या आधारे या विषयात खोल जाऊया. 1. जीवनाचे पुस्तक म्हणजे काय? प्रकटीकरण 20:12. आणि पुस्तके उघडली गेली, आणि दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. जीवनाचे पुस्तक म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश मिळवणाऱ्या लोकांची नोंद असलेले पुस्तक. हे एखाद्या पृथ्वीवरील रजिस्टरसारखे नाही. हे स्वर्गीय नोंदवही आहे. देव स्वतः ज्या लोकांना आपले मानतो त्यांची नावे त्यात लिहिलेली आहेत. 2. जीवनाचा पहिला उल्लेख. निर्गम 32:32. मोशे म्हणतो, नसल्यास तू तुझ्या पुस्तकातून माझे नाव पुसून टाक. येथे आपण पाहतो की जीवनाचे पुस्तक जुना करारातही आहे. देव पाप करणाऱ्याचे नाव पुसू शकतो, म्हणजे नाव लिहिले जाऊ शकते आणि नाव पुसलेही जाऊ शकते. हे किती गंभीर आहे. 3. येशू आणि जीवनाचे पुस्तक. लूक 10:20. प्रभू येशू म्हणाला, तुमची नावे स्वर्गात लिहिली गेली आहेत, यामुळे आनंद करा. येथे आपण पाहतो येशूच्या शिष्यांची नावे स्वर्गात लिहिली गेली होती, म्हणजे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांची नोंद जीवनाच्या पुस्तकात होते. प्रकटीकरण 3:5. जो जय मिळविल त्याचे नाव मी जीवनाच्या पुस्तकातून पुसून टाकणार नाही. म्हणजे जय मिळवणारा म्हणजे जो शेवटपर्यंत विश्वासात टिकतो. 4. नाव कसे लिहिले जाते. योहान 3:16. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, तर अनंत जीवन प्राप्त करेल. नाव लिहिण्याची प्रक्रिया. पापाची जाणीव, पश्चात्ताप, येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारणे, नव्याने जन्म घेणे. फिलिप्पीकरे 4:3. पौल म्हणतो, ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत. हे दर्शवते की विश्वासणाऱ्यांची नोंद स्वर्गात असते. 5. नाव पुसले जाऊ शकते का? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. प्रकटीकरण 22:19. जो या भविष्यवाणीतील शब्द काढून टाकेल त्याचा भाग जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकला जाईल. देवाच्या वचनाशी खेळणे धोकादायक आहे. पापात राहणे धोकादायक आहे. विश्वास सोडणे धोकादायक आहे. 6. ज्याचे नाव नाही त्याचा शेवट. प्रकटीकरण 20:15. ज्याचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले. हे अंतिम न्यायाचे दृश्य आहे. स्वर्ग आणि नर्क यातील फरक जीवनाच्या पुस्तकातील नाव. 7. जीवनाच्या पुस्तकाचा आत्मिक अर्थ. जीवनाचे पुस्तक म्हणजे देवाशी नाते, तारणाची खात्री, स्वर्गीय नागरिकत्व, अनंत काळचे जीवन. हे फक्त भविष्यासाठी नाही. आजच आपली ओळख देवाच्या राज्यात आहे का? 8. तुमचे नाव त्यात आहे का? आज प्रत्येकाने स्वतःला विचारावे, मी खरोखर नव्याने जन्म घेतला आहे का? माझे जीवन पश्चात्तापी आहे का? मी पापात जगतो का पवित्रतेत? माझा विश्वास शेवटपर्यंत टिकेल का? 9. खात्री कशी मिळेल. 1 योहान 5:13. तुम्हाला अनंत जीवन आहे हे तुम्हाला कळावे म्हणून हे लिहिले आहे. देव आपल्याला अनिश्चिततेत ठेवत नाही, तो खात्री देतो. नियमित प्रार्थना, देवाचे वचन वाचन, पवित्र जीवन, विश्वासात स्थिरता. 10. अंतिम आवाहन. बंधूंनो आणि भगिनींनो, आज जर तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात नसेल तर अजून वेळ आहे. येशू अजूनही बोलावत आहे. त्याचे रक्त अजूनही शुद्ध करते. त्याची कृपा अजूनही उपलब्ध आहे. आजच निर्णय घ्या. शेवटची प्रार्थना. हे प्रभू येशू, मी पापी आहे हे मी मान्य करतो. माझ्या पापांची क्षमा कर. माझे नाव जीवनाच्या पुस्तकात लिही. मला तुझ्या मार्गात चालण्याची शक्ती दे. आमेन. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वादक वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो.